कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल येतो मी। हो झाली का तयारी? हे घ्या रुमाल, पाकिट आणि हा डब्बा, ह्याच्यातच तुमची औषधं पण ठेवली, ती वेळेवर घ्या। हो सगळं घेतो। खूप वर्ष लुटली नाही तो, अशी ऑफिसची तयारी करायचीस त्याला। तुम्हाला खरंच झेपणार आहे का? आपण दुसरा मार्ग शोधूया ना। जयश्री, केलाय विचार। तिघांपैकी सगळ्यात जास्त ज्याच्यावर भरोसा होता तोच परका होत चाललाय। वाटलं नव्हतं ही नोकरी वगैरे करायची वेळ येईल म्हणून। हे काय कुठे बाहेर चालत बाबा? कामावर निघालेत ते, नोकरी करतायत। काय हे काय नवीन? नाही नवीन वगैरे काही नाही रे, काय उद्या वेळ आलीच तर उपासमार व्हायला नको ना, म्हणून डिसिजन घेतलंय। एक सेकंड, कसली वय? काय बोलताय तुम्ही? हा हे काय वय तुमचं नोकरी करायचं? छे रे, वय तर नातवंडांबरोबर मजा करण्याचं आहे, पण तू वेळच अशी आणलीस ना। स्वतःचा वेगळा संसार मांडलायस, काय माहित उद्या बायकोच्या सांगण्यावरून आम्हा दोघांना घराच्या बाहेर काढशील। बाबा थोडं लागेल असं तरी बोलू नका ना प्लीज। असं काय मोठा गुन्हा केलाय मी? बायकोच्या पाठीशी उभा मी फक्त। काय चुकलं काय माझं? डोंबलाची बायको, बायको नाही 7.5 आहे तुझ्या मागे लागलेली, आणि आता आपलं घर तोडायला निघाली। आई त्यांनी असं काही केलेलं नाही। तू त्यांना किचन मध्ये येण्यापासून थांबवलं म्हणून आम्हाला बाहेर जाऊन जेवावं लागलं। तुला कळत नाही आकाश, ती तुझ्या जीवावर उठली आहे, तिच्यापासून तुझ्या जीवाला ते तुमची फाईल राहिलेली। थँक्स। काय झालं? बाबा नोकरी करायचं हट्ट करतायत। बाबा तुमची तब्येत? एक मिनिट, मी हट्ट वगैरे काही करत नाहीये, आमच्या म्हातारपणाची तरतूद करतोय, आणि तू कृपा करून बाबा म्हणूस नको। बाबा म्हणूस माझ्यासाठी तू माझ्यासाठी येतो। बॉक्स तर आतमध्ये होता ना, बाहेर कसा आला? माझ्याकडूनच राहिला असेल। कष्टवांच्या गोळ्या संपल्यात, आणाव्या लागतील। हॅलो मम्मा, निघाली ती। आय एम सो हॅपी की तुम्हाला आमचे डिझाईन्स आवडलेत। पण डील लॉक करूया मग? हो करूया ना, अँड इट विल बी माय प्लेजर। ओके देन मी तुम्हाला हे अरे मिस्टर आकाश ठाकूर सर, कसे आहात तुम्ही? काय आजकाल आमचे कॉल्स उचलत नाही, आणि तुमचा भाऊ बघा आमच्यासाठी मोठा प्रोजेक्ट करतोय। आता काय आहे ना की भेटीगाठी तर होत राहणार। चला
सी यू. या बाय. तू या माणसाबरोबर काम करणार आहेस? हो. का? अखिल, आपण या माणसासोबत कधीच काम करत नाही. सो वॉट? अरे असं काय करतोयस? ह्याचं रेप्युटेशन चांगलं नाही मार्केटमध्ये. हा पैसे बुडवतो. गुड मॉर्निंग आकाश सर. गुड मॉर्निंग अखिल. अखिल, मी तुला सांगतोय. कशाबद्दल बोलताय तुम्ही? त्या माणसाबद्दल का? हो. आणि दादाच्या मते रेप्युटेशन खराब आहे त्याचं मार्केटमध्ये. काय आकाश सर, असं का वाटतंय तुम्हाला? तुम्ही ह्या माणसाबरोबर आधी काम केलंय का? नाही केलं, पण मार्केटमध्ये जे बोललं जातं त्यावर मला माहिती. ठीक आहे, पण ॲक्च्युली मी या माणसाबरोबर आधी काम केलंय आणि मला तरी चांगला माणूस वाटतोय तो. त्यामुळे कदाचित तुम्ही जे काही ऐकलंय त्या अफवा असू शकतात ना. अखिल बस प्लीज. दादा राहू दे ना. तू मदत करत नाहीयेस ना, मग फुकटचे सल्ले पण देऊ नकोस. आणि क्लायंट माझा आहे ना, मी बघून घे. आकाश सर, तुम्ही नका एवढा स्ट्रेस घेऊ. मी आहे ना अखिल बरोबर. माझ्या कुटुंबाच्या अति जवळ या लागलेस तुला की वसुंधरांत छळून झालंय तुझं. माझ्या भावांच्या वाकड्यात गेलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल हे लक्षात ठेव. आकाश सर, काय करताय तुम्ही? आपण ऑफिसमध्ये आहोत आणि तुमच्यासारख्या सभ्य माणसाला हे असं वागणं, माझी कॉलर वगैरे धरणं शोभत नाही. प्लीज प्लीज. आणि तुमच्या कुटुंबात तुम्ही मला घेऊन आलात. मी नव्हतो आलो तुमच्याकडे. तुमची आई मला मुलगा मानते. अखिल आणि भास्कर मला भाऊ मानतात. फक्त एक तुम्हीच आहात ज्यांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे माहीत नाही. जगातला सगळ्यात वाईट माणूस समजता तुम्ही मला. पण ठीक आहे, मला त्याचं खरं तर काही वाटत नाही. एक भाऊ म्हणून मी माझं कर्तव्य निभावणार. मी अखिलची काळजी घेणार. काळजी घेणार की फायदा घेणार? काय सर? मी देवा, मी आता काय करू? कसं पटवून देऊ तुम्हाला की मी असं काही करत नाहीये? सर, तुम्हाला मला खरंच माहित नाही की तुमच्या मनात माझ्याबद्दल वसून आय मीन वसुंधराने तुमच्या मनात माझ्याबद्दल खूप वाईट काही काही भरलंय. पण मी देवाची शपथ घेऊन सांगतो सर, हे सगळं खोटं आहे. हो, मी खरंच मुद्दाम काही वागलेलो नाहीये. ती हे सगळं फक्त तुमची सिंपथी गेन करण्यासाठी वागते. फक्त तेवढ्यासाठी हे सगळं बोलते. तुमची खरी सिंपथी ज्या माणसांना मिळायला हवी त्यांना नाही मिळत आहे. तुमची सिंपथी तुमच्या आईंना मिळायला हवी. आता दिवस रात्र रडतायत त्या. त्यांना सतत ही काळजी लागून राहिली आहे की त्यांचा मुलगा त्यांच्या हाताबाहेर जात नाहीये ना, त्यांच्यापेक्षा दूर जात नाहीये ना. काय अवस्था होत असेल त्या माऊलीची. ऐका माझा, आत्ता तुमची खरी गरज त्यांना आहे. प्लीज एकदा विचार करा. अजूनही वेळ गेलेली आहे. सर सर ऐका माझं प्लीज. सर, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.